मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना लग्न झालेल्या बायकांना, ज्या बायकांचं वय 30 ते 50 वर्षांच्या मध्ये ज्या बायकांचं वय असतं, ज्या बायकांना चांगल्या मस्त कडक माल असतात, ज्या बायकांना बघून आपला उठतो, ज्या बायकांना बघून आपल्याला असं वाटतं की काय मस्त माल आहे रे, एकदा तरी हिला मला ना माझ्या खाली झोपवायचंय, आणि ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचं असतं, ज्या बाईला आठवून ना तुम्ही आपला हलवता, तर मित्रांनो त्या बाईला ना तुम्हाला जर इम्प्रेस करायचं असेल, तिला जर ना तुमच्यावरती फिदा करायचं असेल, असं तुम्हाला वाटतं की ती बाई ना माझ्यावरती पूर्णपणे फिदा व्हावी, ती माझ्यावरती ना इम्प्रेस व्हावी, तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टी ना तुम्ही फक्त काय करा की त्या गोष्टी ना तुम्ही तुमच्या आवडत्या बाईच्या समोर जाऊन त्या गोष्टी ना तिच्यासमोर बोला. त्याने काय होईल माहिती आहे का मित्रांनो, की जेव्हा तुम्ही ना अशा गोष्टी तिच्यासमोर बोलाल ना, तेव्हा मित्रांनो जेव्हा ती गोष्टी अशा आपल्या कानाने ऐकेल, तेव्हा मित्रांनो तिथेच ना ती बाई तुमच्यावरती पूर्णपणे फिदा ती होणार मित्रांनो. तिला तुम्ही ना अशा गोष्टी बोलूनच तुम्ही तिला इम्प्रेस करू शकता. कारण मित्रांनो मी ना ह्या गोष्टी कित्येक बायकांच्या समोर मी स्वतः बोललोय, आणि मित्रांनो ह्या गोष्टी बोलल्यावर ना समोरची बाई आपल्यावरती फिदा होते, ह्याचा मी ना स्वतः अनुभव मी घेतलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो त्या गोष्टी ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो असं नका समजू की मी तुम्हाला ना काय पण सांगतोय. मित्रांनो बाकी लोकांसारखं ना हवेमध्ये बोलायला मला अजिबात आवडत नाही. मी जे जे तुम्हाला सांगतोय ना ते सर्व काही मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः ट्राय करून झालोय. तर मित्रांनो ह्याच्यामुळे ना हा व्हिडिओ खरोखरच एकदम महत्त्वाचा आहे, तर ह्याला तुम्ही ना पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे, तर ती पहिली गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की तुम्ही काय करा माहिती आहे का, की तुम्हाला जी बाई तुम्हाला आवडते तर तिच्यासमोर जावा आणि तिला असं बोला की वहिनी मला ना तुमचा एक चांगला फोटो मला व्हॉट्सॲपवर पाठवता का. होय मित्रांनो काय बोललो मी, तिला असं बोला की अहो वहिनी मला तुमचा ना एखादा चांगला फोटो मला व्हॉट्सॲपवर पाठवता का. तर ती तुम्हाला बोलेल की का हो भाऊजी, म्हणजे माझा फोटो तुम्हाला काय पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही बोला की अहो वहिनी पहिला पाठवा तर, म्हणजे तुम्ही पाठवल्यावर ना म्हणजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, तर ती तुम्हाला ना लगेच फोटो पाठवेल. तर मित्रांनो फोटो पाठवल्यावर ना तुम्ही तिला प्रेमाने बोला की वहिनी कसं आहे माहिती आहे का, की तुम्हाला खोटं वाटेल पण मी म्हणजे आई शपथ घेऊन सांगतो की म्हणजे जेव्हा जेव्हा ना मी तुम्हाला सकाळी सकाळी बघतो तर तो दिवस ना माझा पूर्णपणे चांगला जातो, आणि जर मी तुम्हाला ना रात्रीचं बघितलं तर मला म्हणजे रात्री ना चांगली झोप येते. पण असं तर कायमचं होणार नाही की तुम्ही कायमचं ना सकाळी सकाळी माझ्यासमोर असाल किंवा रात्री तुम्ही माझ्यासमोर असाल, असं कायमचं तर नाही ना होणार. तर म्हणजे त्याच्यामुळे ना मी तुमच्याकडून तुमचा एक फोटो मागितला, म्हणजे सकाळी उठल्यावर ना मी तुमचा फोटो बघेन आणि रात्री झोपताना ना मी तुमचा फोटो बघेन, जेणेकरून ना सकाळी फोटो बघितल्यावर माझा तो दिवस पूर्णपणे चांगला जाणार आणि रात्री फोटो बघितल्यावर मला चांगली ना झोप येणार. त्याच्यामुळे म्हणजे मी तुमचा ना फोटो मागितला. मित्रांनो असं बोलल्यावर ना आईची शपथ घेऊन सांगतो की ती बाई ना तुमच्यावरती एवढी फिदा होणार ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे मित्रांनो ती तुम्हाला ना असं दाखवणार नाही की म्हणजे मी ना फिदा झाली आहे, पण ती म्हणजे आतून ना फिदा होणार. म्हणजे मित्रांनो लय लय तर ना ती तुम्हाला असं बोलेल की म्हणजे काहीतरीच बाबा तुमचं, तुम्ही काय पण बोलता शी बाई, असं म्हणजे मित्रांनो ती तुम्हाला बोलेल. पण मित्रांनो तुम्ही ना तिच्या हावभावावरून, तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजेल की ती बाई ना आतून खूप जास्त खुश झालेली आहे, ती म्हणजे तुमच्यावरती ना फिदा झालेली आहे. कारण मित्रांनो म्हणजे तुम्ही ना असं बोलल्यावर तिला असं वाटेल की म्हणजे मी ना किती म्हणजे चांगली आहे, असं तिला वाटेल मित्रांनो. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, तर ती दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या आवडत्या बाईसमोर तुम्ही जावा आणि तिला ना फक्त असं बोला की अहो वहिनी आजकाल ना दुधाची पिशवी खूप जास्त महाग होत चालले. होय मित्रांनो, होय मित्रांनो काय बोललो मी, तिला असं बोला की अहो वहिनी आजकाल ना दुधाची पिशवी खूप जास्त महाग होत चालले, कसं काय बुवा. तर ती तुम्हाला बोलेल की होय होय भाऊजी आजकाल ना दुधाचा
भाव खूप जास्त वाढलाय. मग तुम्ही बोला की अहो वहिनी, मला असं वाटतं की म्हणजे काही बायकांना पाण्याने अंघोळ करायच्या ऐवजी दुधाने अंघोळ करत असतील, जसं की तुम्ही. काय बोललो मित्रांनो? तुम्ही तिला असं बोला की म्हणजे अहो वहिनी, मला तर असं वाटतं की काही बायकांना दुनियेमध्ये पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा दुधाने अंघोळ त्या करत असतील, जसं की तुम्ही. कारण तुम्ही पण ना, म्हणजे मला वाटतं की तुम्ही पण ना पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा दुधाने अंघोळ करत असशीला. कारण तुम्ही ना दिवसेंदिवस खूप जास्त गोऱ्या गोऱ्या होत चाललायत. काय बोललो मी मित्रांनो? तुम्ही तिला असं बोला की म्हणजे वहिनी, मला असं वाटतं की तुम्ही पण ना पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा दुधाने अंघोळ तुम्ही करत असणार. कारण तुम्ही ना दिवसेंदिवस खूप जास्त सुंदर आणि खूप जास्त गोऱ्या गोऱ्या तुम्ही होत चालला आहेत, असं तुम्ही बोला. आता मित्रांनो, असं बोलल्यावर ना तुम्ही तिला डायरेक्ट असं बोलला आहात की तुम्ही ना दिवसेंदिवस सुंदर आणि गोऱ्या गोऱ्या तुम्ही होत जात आहात. तर मित्रांनो, ही गोष्ट ना ती जेव्हा ऐकेल ना, तेव्हा मित्रांनो तिला आतून एवढं चांगलं वाटेल ना की मित्रांनो, मी तुम्हाला आता इथे शब्दामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून मित्रांनो बोलतो की म्हणजे आता मी तुम्हाला जास्त लेक्चर देण्यापेक्षा जे मी तुम्हाला बोलतोय ना, ते तुम्ही तुमच्या आवडत्या बाईच्या समोर तुम्ही जावा आणि हे बोलून बघा. त्या बाईचे एक्सप्रेशन, त्या बाईचे हावभाव बघून तुम्हाला वाटेल की म्हणजे ही बाई ना माझ्यावरती इम्प्रेस झालेली आहे. म्हणजे ह्या बाईला ना मी बोललेलं खूप जास्त आवडलं आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट ना तुम्ही ट्राय करून बघा. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे, तर ती तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की मित्रांनो, तुम्ही ना तिच्या समोर, म्हणजे जी बाई तुम्हाला आवडते, ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचं आहे, तर तिच्यासमोर जावा आणि तिला असं बोला की अहो वहिनी, मला ना एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती, पण तुम्ही खरं सांगणार का? होय होय मित्रांनो, काय बोललो मी? तिला असं बोला की अहो वहिनी, मला तुम्हाला ना एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती, पण तुम्ही खरं सांगणार का ते आधी सांगा. तर ती तुम्हाला बोलेल की अहो भाऊजी, विचारा ना, म्हणजे मी तुम्हाला ना खोटं का सांगेन. तर मित्रांनो, तुम्ही ना अगदी म्हणजे गंभीरपणे तिला असं विचारा की वहिनी, तुम्ही ना लग्नाच्या अगोदर कोणता हॉटेल मॅनेजमेंटचा किंवा कोणता कुकिंगचा तुम्ही कोर्स केला होता का? होय मित्रांनो, काय बोला तुम्ही तिला की वहिनी, तुम्ही ना लग्नाच्या अगोदर कोणता हॉटेल मॅनेजमेंटचा किंवा कुकिंगचा तुम्ही कोर्स केला होता का? तर ती असं बोलेल की नाही हो भाऊजी, तुम्हाला असं का वाटतं? तर तुम्ही बोला की अहो वहिनी, काय सांगताय तुम्ही? म्हणजे तुम्ही ना जे जेवण बनवता मी तुम्हाला काय सांगू, आ हा हा, तुमच्या जेवणाला ना अशी चव असते ना की ती चव ना 5 स्टार हॉटेलमध्ये पण अजिबात भेटत नाही. म्हणजे मी ना 100पेक्षा जास्त हॉटेलमध्ये जेवलोय, पण तुमच्या हाताला ना जी चव आहे ना, ती चव कोणत्याच हॉटेलमध्ये तशी चव मला भेटली नाही. म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही लग्नाच्या अगोदर कोणता हॉटेल मॅनेजमेंटचा किंवा कोणता कुकिंगचा तुम्ही कोर्स केला होता का? कारण एवढं चांगलं जेवण, एवढं चांगलं चविष्ट जेवण कसं काय तुम्ही म्हणजे बनवता? तुमच्या हाताचं ना जेवण खाल्ल्यावर मला असं वाटतं की म्हणजे मी ना माझ्या हाताची बोटं पण चावून चावून खाईन, असं मला वाटतं. असं मित्रांनो तुम्ही तिला बोलाल ना, तर मित्रांनो ती बाई तुमच्यावर ना एवढं मित्रांनो फिदा होणार की मित्रांनो, आता मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. कारण मित्रांनो, बायकांना ना म्हणजे असं वाटतं की माझ्या जेवणाची ना कोणीतरी तारीफ करावी. म्हणजे मित्रांनो, तुम्ही ना एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल की मित्रांनो, आपली बायको ना किंवा आपल्या घरातली कोणी पण बाई जेवण बनवल्यावर ना ती मुद्दामून विचारते की कसं झालंय जेवण. म्हणजे मित्रांनो, त्या बाईला ना आपली तारीफ हवी असते. आणि मित्रांनो, आपण बहुतेक वेळा ना जेवणाची तारीफ आपण करत नाही. आणि जर तुम्ही ना एखाद्या बाईच्या हाताच्या चवीची, तिने बनवलेल्या जेवणाची तुम्ही जर तारीफ कराल ना, तर मित्रांनो त्या बाईला एवढं मित्रांनो बरं वाटेल ना की मी तुम्हाला आता इथे शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि असं केल्यावर ना ती तुमच्यावर फिदा पण होणार आणि ती तुम्हाला मुद्दामून ना काही ना काहीतरी करून म्हणजे ती तुम्हाला आणून देणार. ह्याची गॅरंटी ना मी तुम्हाला देऊ शकतो. कारण मी ना हे स्वतः माझ्या आयुष्यामध्ये स्वतः ट्राय करून झालोय. तर मित्रांनो, हा माझा ना अनुभव आहे. मी तुम्हाला हवेमध्ये सांगतोय असं अजिबात नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.